आपण नवं प्रकरण भूगोलाचा अभ्यासात होतो. पेज नंबर 69वरती आपण मागच्या वेळी थांबलेलो होतो आणि मुद्द्याला सुरुवात करायची होती आयात व निर्यात. तर आज आपण हा घटक अभ्यासूया, आयात व निर्यात. आयात व निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत. बघा, आयात आणि निर्यात ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत. काही वस्तू आपल्या देशामध्ये आयात केल्या जातात परदेशातून, तर काही वस्तूंची आपण निर्यात करतो. जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो, तेव्हा त्या प्रक्रियेला आयात असे म्हणतात. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की आयात म्हणजे काय, तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो, तेव्हा त्या प्रक्रियेला आपण आयात असं म्हणतो. याउलट जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते, तेव्हा त्या क्रियेला निर्यात असं म्हटलं जातं. म्हणजे गरजेपेक्षा जास्त उत्पादन एखाद्या देशामध्ये होतं आहे, म्हणजे त्या देशाच्या लोकसंख्येला पुरून उरेल एवढं उत्पादन झालं आहे. मग ते शिल्लक राहिलेलं जे उत्पादन आहे ते गरज असलेल्या देशांना विकलं जातं. ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण निर्यात असं म्हणतो. इंग्रजीमध्ये ह्याला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट असं म्हटलं जातं. आपण पुढच्या पेजवरती येऊया, पान नंबर 70वरती. समजा तुम्ही व्यापारी आहात. बघा, या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत की समजा तुम्ही एक व्यापारी आहात आणि तुम्हाला तुमचे उत्पादन देशातील इतर काही राज्यांमध्ये विकायचे, तसेच उत्पादन तुम्हाला जगातील काही देशांमध्ये देखील विकायचे. यापैकी कोणता व्यापार करणं सोपं आहे, कोणत्या व्यापारावरती मर्यादा येऊ शकतात, त्यामागची कारणं काय. व्यापाराचे प्रकार या ठिकाणी आता आपल्याला दिलेले आहेत. पहिला प्रकार आहे तो आपण नंतर बघूयाच, परंतु व्यापार संतुलन ही प्रक्रिया काय आहे. एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. म्हणजे कोणत्याही विशिष्ट काळातील एखाद्या देशाच्या आयात आणि निर्यात ह्या मूल्यामध्ये असलेला जो फरक आहे त्याला व्यापार संतुलन असं म्हणतात. आता ह्या व्यापार संतुलनाचे जे प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे बघायला मिळतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रतिकूल व्यापार संतुलन. आपण या ठिकाणी आकृतीमध्ये बघू शकतो प्रतिकूल व्यापार संतुलन. जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा प्रतिकूल व्यापार संतुलन होतं. म्हणजे आपण इतर देशातून आयात खूप करतो आहे, परंतु आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये निर्यात आपण जास्त करतो आहे, तेव्हा काय होईल तर आपण इतर देशातून वस्तू आयात केल्यामुळं आपल्यातील पैसा हा परदेशामध्ये जाईल आणि ज्या वेळेस आपण निर्यात करू त्यावेळेस परदेशातील पैसा आपल्याकडे येईल. म्हणजे आयात ज्या वेळेस जास्त असते निर्यातीपेक्षा, तेव्हा त्या व्यापार संतुलनाला प्रतिकूल व्यापार संतुलन असं म्हणतो आपण. इथं आकृतीमध्ये दाखवलं आहे आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे, त्यावेळेस प्रतिकूल व्यापार संतुलन होतं. आकृती 9.3 मध्ये हे दाखवलं गेलेलं आहे. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अनुकूल व्यापार संतुलन. बघा, अनुकूल व्यापार संतुलन. जेव्हा निर्यातीचं मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा त्यास अनुकूल व्यापार संतुलन असं म्हटलं जातं.
म्हणजे आयात कमी आहे, निर्यात जास्त आहे, तेव्हा त्या व्यापार संतुलनाला अनुकूल व्यापार संतुलन असं म्हणतात. तिसरा जो प्रकार आहे व्यापार संतुलनाचा तो आहे संतुलित व्यापार संतुलन. जेव्हा आयात आणि निर्यात मूल्य जवळपास सारखं असतं तेव्हा त्या संतुलित व्यापार म्हणतात. म्हणजे आयात तेवढीच आणि निर्यात देखील तेवढीच. या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? संतुलित व्यापार. म्हणजे असे 3 प्रकार आहेत बघा. आपण एक बघितला व्यापार संतुलनाचा पहिला प्रकार हा आहे प्रतिकूल व्यापार संतुलन, ज्याच्यामध्ये आयात जास्त असते, निर्यात कमी असते. दुसरा प्रकार आपण अभ्यासला तो म्हणजे अनुकूल व्यापार संतुलन, आयात कमी, निर्यात जास्त. इथं आहे संतुलित व्यापार, म्हणजे आयात आणि निर्यात सारखीच असते अशामध्ये, त्याला आपण संतुलित व्यापार असं म्हणतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही व्यापार संघटना आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना, जसं एखाद्या शहरामध्ये एखाद्या गावामध्ये व्यापाऱ्यांच्या संघटना असतात आणि त्यांचे जे प्रश्न आहेत व्यापाराच्या संदर्भातले त्या संघटना एकत्रितपणे येऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात. तसं आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील काही व्यापारी संघटना कार्यरत असतात. त्यांची भूमिका काय असते हे आपण बघूयात. आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा गुंतागुंतीची असते. म्हणजे आपल्याकडं स्थानिक स्वरूपाचा जो व्यापार आहे त्याच्यापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया ही गुंतागुंतीची असते. हा व्यापार 2 किंवा अधिक देशांदरम्यान होत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापार हा 2 किंवा अधिक देशांदरम्यान होतो. या व्यापारावर देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्यायव्यवस्था, चलन, भाषा इत्यादी घटकाचा परिणाम होत असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारावरती परिणाम करणारे घटक कोणते असा जर प्रश्न आपल्याला विचारला गेला तर आपल्याला सांगता येईल की त्या देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था, शासनाची वेगवेगळी सरकारी धोरणं, बाजारपेठा, लागू असलेले कायदे, प्रचलित असलेली न्यायव्यवस्था, त्या देशाचं चलन आणि त्या देशातील भाषा या घटकांचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय व्यापारावरती होत असतो. एवढंच नाही तर देशादेशांमधील परस्परांचे राजनैतिक संबंध यामुळे देखील आंतरराष्ट्रीय व्यापारावरती परिणाम होतात. देशादेशांमध्ये असलेले परस्परांचे संबंध चांगले असतील तर त्याचा अनुकूल परिणाम हा व्यापारावरती होतो. पण तेच परस्पर संबंध प्रतिकूल असतील तर मात्र त्याचाही वाईट परिणाम हा व्यापारावरती होतो. काही वेळेस व्यापार प्रक्रियेतील अडथळ्यांमुळं परस्पर संबंध आणि सलोख्यावरती विपरीत परिणाम होतो. म्हणजे व्यापार प्रक्रियेमध्ये अनपेक्षित असे अडथळे आले तर आतापर्यंतचे जे परस्पर संबंध सलोख्याचे असतात त्या सलोख्यावरती सुद्धा परिणाम होतो. म्हणजे सौख्याचे संबंध असतात, खूप चांगले संबंध असतात, परंतु व्यापार प्रक्रियेमध्ये काही अडथळे आले तर ते संबंध बिघडतात. हे टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापार संघटनांची गरज निर्माण झाली. आता हे असे अडथळे आल्यानंतर परस्पर संबंध आणि सलोख्यावरती परिणाम होतो. आता हे जर टाळायचं असेल तर आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि व्यापारी संघटनांची गरज निर्माण झाली. भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशांमध्ये होणारी व्यापार प्रक्रिया सहज आणि न्यायपूर्ण व्हावी ह्या हेतूनं काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना निर्माण झाल्या. या व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी व सुलभतेसाठी काम करतात. त्यातील काही आर्थिक संघटनांची माहिती पुढील कोष्टकात दिलेली आहे. आता ह्या ज्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना आहेत त्या कुठल्या हेतूनं काम करतात किंवा कुठल्या हेतूनं त्या निर्माण झाल्या तर भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशांमध्ये होणारी
व्यापारी प्रक्रिया सहज आणि न्यायपूर्ण व्हावी. कारण एखाद्या देशाचा आर्थिक स्तर हा कमी असतो, म्हणजे एखादा गरीब देश आहे, तो जर एखादा श्रीमंत आर्थिक स्तर असलेल्या देशाशी व्यापार प्रक्रिया करत असेल तर त्या गरीब आर्थिक स्तर असलेल्या देशावरती अन्याय होण्याचा संभव असतो. आणि म्हणून ही व्यापार प्रक्रिया, अशा दोन देशांमध्ये होणारी व्यापार प्रक्रिया ही सहज आणि न्यायपूर्ण व्हावी, ह्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संघटना, आर्थिक संघटना ह्या निर्माण झाल्या. ह्या व्यापार संघटना कशासाठी काम करतात, तर आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी व्हावी, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा व्यापार वाढावा, त्याचबरोबर तो अधिक सुलभ व्हावा, सोपस्कर व्हावा, सोयीस्कर व्हावा, यासाठी त्या प्रयत्न करतात. आता अशा काही आर्थिक संघटनांची माहिती ही पुढील कोष्टकामध्ये दिलेली आहे. आता आपण बघू शकतो या ठिकाणी आसियानाचं मुख्यालय दिलेलं आहे. त्यानंतर जागतिक व्यापारी संघटनाचं मुख्यालय या ठिकाणी दाखवलं गेलं आहे. आपण इंटरनेटवरून ही मुख्यालयांची माहिती घेऊ शकतो. आता जगातल्या काही आर्थिक संघटना आहेत, ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात परीक्षेला. पहिली आंतरराष्ट्रीय संघटना आहे ती म्हणजे जागतिक व्यापार संघटना, जिला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. जागतिक व्यापार संघटना, WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ह्या WTOचे म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य देश आहेत 164 आणि त्यांचं जे मानचिन्ह आहे ते अशा प्रकारचं आहे. आपण ज्याला बोधचिन्ह म्हणतो किंवा मानचिन्ह आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO, ते हे आहे. जागतिक व्यापारी संघटनेचं मुख्यालय हे जिनिवामध्ये आहे. कोणत्या देशात, तर स्वित्झर्लंडमध्ये. जागतिक व्यापार संघटनेची जी काही कार्य आहेत ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणं, व्यापारविषयक मतभेद टाळणं, म्हणजे देशादेशांमध्ये जे व्यापारविषयक मतभेद झालेले आहेत ते हाताळणं, राष्ट्रांच्या व्यापार धोरणावरती देखरेख ठेवणं, म्हणजे 164 जे देश आहेत त्या देशादेशांमध्ये जो व्यापार होतो त्याच्या धोरणांवरती देखरेख ठेवण्याचं काम हे WTOकडनं केलं जातं. विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणं. आता काही देश हे विकसनशील आहेत, जसं की भारताची आर्थिक प्रगती जरी चांगली असली तरी देखील तो विकासाच्या वाटेवरती आहे, अजून पूर्णपणे विकसित झालेला नाही, त्याला विकसनशील देश म्हणतो आपण. तर अशा विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही जागतिक आर्थिक किंवा जागतिक व्यापार संघटनेची आहे, ज्याला आपण WTO म्हणतो. यानंतर दुसरी जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे, व्यापारी संघटना, तिचं नाव आहे युरोपियन संघ. त्याला युरोपियन युनियन असं संबोधलं जातं. संक्षिप्त रूपामध्ये त्याला EU असा त्याचा संक्षेप आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलं गेलं आहे की या संघटनेची म्हणजे युरोपीय संघ या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य देश आहेत 28 आणि त्यांचं मानचिन्ह हे दिलेलं आहे. युरोपियन संघाचं जे मुख्यालय आहे ते ब्रुसेल्स या ठिकाणी आहे, बेल्जियम ह्या देशात. आता उद्देश किंवा कार्य काय आहेत युरोपियन संघाची, तर पहिलं जे उद्देश आहे, पहिला जो उद्देश आहे किंवा कार्य आहे ते ह्या संघाने युरोपमधील विविध सदस्य देशात एकत्रित बाजार प्रणाली विकसित केलेली आहे. युरोपमधले वेगवेगळे सदस्य देश आहेत, ह्या देशांमध्ये एकत्रितपणे बाजार प्रणाली विकसित केलेली आहे युरोपीय संघानं. युरोपमध्ये वस्तू, सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार होणं हे उद्दिष्ट आहे. म्हणजे युरोपामध्ये वस्तू, सेवा आणि भांडवल यांचा मुक्त संचार करणं हे उद्दिष्ट आहे युरोपियन संघाचं. समुदायामधील सर्व देशांनी वस्तूंची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात रद्द केलेली आहे, ज्याला आपण
जकात म्हणतो. वेगवेगळे जे कर आहेत ते रद्द केलेत. सभासद देशांकरता युरो चलन निश्चित केलेलं आहे. यानंतर पुढची जी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आहे तिचं नाव आहे ओपेक, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. ओपेक 13 देश सदस्य देश आहेत. त्यांचं बोधचिन्ह हे आहे व्हिएन्ना. ऑस्ट्रियामध्ये व्हिएन्ना या ठिकाणी ओपेकचं मुख्यालय आहे. हेतू किंवा कार्य काय आहेत तर खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरती नियंत्रण ठेवणं, सदस्य देशातील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करणं, तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता आणणं. जे खनिज तेल जसं की पेट्रोलियम म्हणतो आपण, पेट्रोल आहे, डिझेल आहे किंवा इतर तत्सम तेल जे आहेत खनिज तेल, त्याच्या निर्यातीमध्ये सुसूत्रता आणणं, त्याचबरोबर सदस्य देशांमधील उत्पादनावरती आणि इतरांच्या नियंत्रणावरती लक्ष ठेवणं हे ओपेकचं काम आहे. त्यानंतर पुढची आंतरराष्ट्रीय संघटना आहे व्यापारी संघटना, ती सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. एकूण सदस्य देश आहेत 8. हे यांचं बोधचिन्ह आहे. नेपाळमधील काठमांडू या शहरामध्ये याचं मुख्यालय आहे. कार्य काय आहेत तर दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावरती समाधानकारक तोडगा काढणं, सदस्य देशांतील सामाजिक कल्याण व जीवनमान उंचावणं आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणं, दक्षिण आशियातील अशांतता दूर करणं हे सार्कचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढची जी संघटना आहे ती आहे आसियान, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. 10 सदस्य देश आहेत. त्यांचं बोधचिन्ह हे आहे इंडोनेशियातील जकार्ता या ठिकाणी मुख्यालय आहे. आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणं पहिलं उद्दिष्ट, प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणं दुसरं उद्दिष्ट, आणि सदस्य देशांना अधिक व्यापार वाढीसाठी कर सवलती देणं, अशा प्रकारची उद्दिष्ट समोर ठेवून आसियानची निर्मिती झाली. पुढची आंतरराष्ट्रीय संघटना आहे ती आहे आपेक, एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन. 21 सदस्य देश आहेत. त्यांचं मानचिन्ह हे आहे सिंगापूरला त्याचं मुख्यालय आहे. आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार आणि आर्थिक सहकार्य करणं हे पहिलं उद्दिष्ट आहे. सदस्य देशात प्रादेशिक आणि तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणं हे दुसरं उद्दिष्ट आहे. त्यानंतर शेवटची जी व्यापार संघटना आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची ती आहे ब्रिक्स. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका 5 सदस्य देश आहेत आणि त्यांचं बोधचिन्ह हे आहे. चीनमधल्या शांघाय या ठिकाणी ब्रिक्सचं मुख्यालय आहे. ब्रिक्सची कार्य काय आहेत तर गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करून देणं. म्हणजे हे गटामध्ये जे देश आहेत हे 5 देश, ह्या 5 देशातील अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी पैसा उपलब्ध करून देणं हे ब्रिक्सचं कर्तव्य आहे. परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणं, आर्थिक समस्या आल्या असतील देशांना तर त्यांच्यातलं सहकार्य वाढवणं आणि आर्थिक सुरक्षितता मजबूत करणं ही 3 कार्य ब्रिक्सचे सदस्य देश आहेत 5. तर पुढच्या पेजवरती आपण येऊयात. इथे एक नकाशा दिला आहे, आराखडा दिलेला आहे, जगाचा नकाशाचा आराखडा दिला आहे. खालील संघटनांमधील सदस्य देशांची नावं आंतरजालाच्या सहाय्यानं मिळवा. हे देश आकृती 9.4 मधील आराखड्यात संघटनानिहाय वेगवेगळ्या रंगात दाखवा. म्हणजे नेटवरून तुम्हाला ओपेक आणि सार्क या सदस्य देशांची नावं शोधायची आहेत आणि जगाच्या नकाशामध्ये वेगवेगळ्या रंगांनी हे देश दाखवायचे आहेत. तर जगाच्या नकाशामध्ये आपण हे दाखवू शकता. आता पुढचा जो मुद्दा आहे विपणन, तो विपणन हा मुद्दा आपण पुढच्या तासाला अभ्यासूयात.